ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 12वा अध्याय. हिंदीच्या स्वीकार्यतेची क्रांती. ज्याप्रमाणे आम्ही पूर्वी सांगितले आहे की जे आक्रमणकारी आले त्यांनी येथे दीर्घकाळपर्यंत राज्य करण्याचे धोरण आखले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आमच्या मूळ भाषेला समाप्त केले. संस्कृतचे प्रचलन समाप्त झाले किंवा केवळ शिक्षित लोकांपर्यंतच आणि धार्मिक कार्यापर्यंतच मर्यादित राहिले. स्थानिक बोलीभाषा वाढल्या, पण सरकारी कामकाजाची भाषा फारसी झाली. हळूहळू उर्दू व फारसी याच भाषा शिकवल्या जाऊ लागल्या. इंग्रजांनी सुद्धा यात धोरणाचे पालन केले आणि इंग्रजीला उच्चतम स्थान दिले. त्यांनी असे करण्यामागे प्रामुख्याने 2 कारणे होती. पहिले, स्वतःची सुविधा, कारण त्यांचे स्वतःचे सगळे काम ज्या भाषेत होत असे तिला शासकीय भाषा बनवणे त्यांच्यासाठी सहज होते. आणि दुसरे, आमच्या भारताचा शिक्षित वर्ग हळूहळू त्याच ज्ञानापर्यंत मर्यादित राहावा जे उर्दू, फारसी किंवा इंग्रजीमध्ये आहे, जेणेकरून भारतीय आपल्या प्राचीन वैभवाच्या इतिहासापासून पूर्णपणे तुटावा. महर्षी दयानंद देशाच्या एकतेसाठी आणि प्रचारासाठी ही बाब बाधक समजले. तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या हिंदीलाच आपल्या ग्रंथांच्या लेखनाचे माध्यम बनवले. ते ही बाब समजले होते की बहुसंख्य लोक समजू शकतील अशी भाषा स्वीकारल्याशिवाय भारताची एकता करणे मोठे कठीण आहे. हे त्यांचे तप नव्हते तर काय होते की ज्यांची मातृभाषा गुजराती असेल आणि सगळे अध्ययन संस्कृतमध्येच केले असेल, आयुष्याच्या 49 वर्षापर्यंत केवळ संस्कृत भाषाच वाचली असेल, संस्कृतच बोलले असतील, त्यांना किती कठीण असेल एका नवीन भाषेत भाषण व लेखन करणे. परंतु त्यांनी आपल्या यात्रामध्ये या बाबीचे गांभीर्य अनुभवले होते की जर आपले म्हणणे जनता जनार्दनापर्यंत पोहोचवायचे असेल तर हिंदीला माध्यम बनवावेच लागेल. दयानंदांकडून हिंदी स्वीकारण्यामागे आणखीही मोठी कारणे होती. ते संस्कृतला मूळ भाषा म्हणून स्वीकारत होते, परंतु एका प्रदीर्घ कालखंडात अशिक्षितपणामुळे तिचा अपभ्रंश हिंदीच्या रूपात प्रचलित झालेला होता. अन्य भाषाही क्षेत्रानुसार प्रचलित होत्या, जशा गुजराती, बंगाली इत्यादी. परंतु महर्षींना हिंदी 2 कारणामुळे प्रचाराचे माध्यम बनवण्यासाठी उपयुक्त वाटली. पहिले, तिची लिपी जी संस्कृतच्या अगदी जवळ होती, आणि दुसरे, तिचे सर्वाधिक मोठ्या क्षेत्रात प्रचलित होणे. येथे आणखी एका महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष द्यावे लागेल की शिक्षित लोकांची भाषा उर्दू होती. उत्तर भारतात, विशेष करून पंजाब व बंगालमध्ये इंग्रजी जास्त प्रचलित होती, बंगालीसह. दयानंदांनी केवळ आपले म्हणणे लोकांपर्यंत पोचविण्याचाच विचार केला असता तर कदाचित ते उर्दूची सुद्धा निवड करू शकले असते. पण त्यांना माहीत होते की वेदाच्या जवळ हिंदीच्या माध्यमातून आणणे तर सोपे आहे. उर्दू व इंग्रजीच्या उपयोगाने जनता वेदापासून आणखीनच खूप दूर जाईल आणि त्यांचा मूळ उद्देश अपूर्ण राहून जाईल. कालांतराने हीच भाषा क्रांतिकारी आंदोलनाचे मुख्य केंद्र बनली. समस्त आर्यांना हिंदीमध्ये बोलण्याचा व लिहिण्याचा आदेश देण्यात आला. त्यांनी आपला कालजयी ग्रंथ सत्यार्थ प्रकाश, ज्याने देशाच्या राष्ट्रीय, धार्मिक व सांस्कृतिक जागरणामध्ये सर्वात मोठी भूमिका पार पडली, हिंदीमध्ये लिहिला. परंतु लोकोपकार आणि उद्देशांच्या पूर्णतेला समोर ठेवत त्यांनी सत्यार्थ प्रकाश आणि तदनंतर लिहिलेले सर्वच ग्रंथ हिंदीमध्येच लिहिले. आर्य समाजाच्या सुरुवातीच्या पत्रपत्रिका आर्य दर्पण, आर्यभूषण, भारत सुदशा प्रवर्तक, आर्य समाचार, वेद प्रकाश,
आर्यपत्र, आर्य विनय, आर्य सिद्धांत, आर्य भगिनी इत्यादी अनेक पत्रे, नियतकालिके 20वे शतक सुरू होण्यापूर्वीच आरंभ झालेली होती. मुंशी प्रेमचंद, कथाकार सुदर्शन, आचार्य रामदेव, बनारसी दास चतुर्वेदी, इंद्र विद्या वाचस्पती, सुमित्रानंदन पंत, मैथिली शरण गुप्त, पद्मसिंह शर्मा, विष्णू प्रभाकर, हरिवंश राय बच्चन, स्वामी श्रद्धानंद इत्यादींनी भारतात आणि भवानी दयाल संन्यासी, मंगलानंद पुरी, भाई परमानंद, गंगा प्रसाद उपाध्याय, चिरंजीव भारद्वाज, मेहता जेमिनी, पंडित चमुपती इत्यादींनी विदेशामध्ये हिंदीला प्रतिष्ठित करण्याचे गुरुतर प्रचंड कार्य केले. अनेक वृत्तपत्रे जी हिंदीमध्ये प्रकाशित होणे सुरू झाली, वीर प्रताप, केसरी, अर्जुन, युगांतर इत्यादी देखील महर्षी दयानंदांच्या शिष्यांनी सुरू केली होती, ज्यांच्याद्वारे हिंदीच्या प्रचार प्रसारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळाले. आर्य समाजाच्या समस्त शिक्षण संस्थांमध्ये हिंदी अनिवार्य करण्यात आली. हिंदी माध्यमातून विज्ञान, गणित इत्यादी सुद्धा शिकवले जाऊ लागले. ही स्वतःच एक मोठी बाब होती. जेव्हा हिंदीला लोक अशिक्षितांची भाषा समजतात तेव्हा विज्ञान इत्यादी हिच्या माध्यमातून शिकविणे म्हणजे क्रांती नव्हे तर काय होती. आपण पाहिले आहे, आज हिंदीचे जे स्थान आहे ते त्या विचाराचा व तपाचाच परिणाम आहे. एकीकडे आमच्या भाषांना अनेक आक्रमणकार्यांनी मिटविण्याचे षडयंत्र केले. दयानंदांनी त्याच प्राचीन भाषेचे बदललेले स्वरूप हिंदीला देशाची संपर्क भाषा बनवून गंगेची धाराच बदलली. पंजाबचे प्रसिद्ध हिंदी आंदोलन आर्य समाजाचेच तर होते, ज्याने अधिक दृढतेने हिंदीला स्थापित केले. हीच होती परिवर्तनाची क्रांती आणि दयानंदच होते तिचे सूत्रधार. संस्कृत केवळ कर्मकांडाचीच भाषा मानली जाऊ लागली होती. हिला ज्ञानाची, विज्ञानाची भाषा बनण्याचे श्रेय प्राप्त नव्हते. वेदाच्या चुकीच्या अर्थामुळे हिला इंग्रज मूर्खांची भाषा म्हणण्यास चुकत नव्हते. आधुनिक काळात ऋषी दयानंदांनी सिद्ध केले की संस्कृत हीच विश्वाची मूळ भाषा आहे, हीच वेदभाषा आहे, ज्यामुळे हीच ज्ञान व विज्ञानाची भाषा आहे. या कारणाने जगभरात हिला शिकण्याच्या इच्छा वाढल्या. ही शिकण्याचे व शिकविण्याचे इंग्रजी जगतातही प्रचलन वाढले आणि जगातील मोठमोठी विश्वविद्यालये संस्कृतचे वेगळे विभाग उघडत आहेत. ही परिवर्तन क्रांती नाही तर आणखी काय आहे. जर्मनीतील 14 शीर्ष विश्वविद्यालयामध्ये संस्कृत विभाग आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया, USA, UK आणि अन्य युरोपीय देशांच्या मोठ्या विश्वविद्यालयांत आज संस्कृत विभाग आहेत आणि संस्कृतचे अध्ययन होत असते. ह्या विश्वविद्यालयांच्या पुस्तकालयामध्ये सुमारे 1 लाखापेक्षा अधिक संस्कृत हस्तलिखिते सुरक्षित ठेवलेली आहेत. एकेकाळी ज्या हिंदी, संस्कृतला उर्दू, फारसी व इंग्रजी यांच्या डोंगराखाली दाबून विनष्ट करण्याचे षडयंत्र करण्यात आले होते, आज सगळे जग संस्कृत, हिंदी शिकून पुढे वाटचाल करत आहे. ही परिवर्तन क्रांती नव्हे तर अजून काय आहे.